अनधिकृत वीटभट्टी काढण्यासाठी 2 महिने पोलीस बंदोबस्त देण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केली। एनजीटी व महाराष्ट्र प्रदूषण बोर्डची ऑर्डर आल्यावर पोलिसांनी बंदोबस्त देण्याचे ठरवले, पण एक दिवस पोलीस निरीक्षक फोन बंद करून गायब होते। नंतर दुसऱ्या दिवशी रुपये 20,000 ही रक्कम पोलीस बंदोबस्तासाठी फी स्वरूपात दिली असून देखील शुक्रवार दिनांक 16 रोजी पोलिसांनी वेळेवर बंदोबस्त दिला नाही। दुपारी 1:30 वाजता पोलीस पोहोचले। त्यानंतर भगूर नगरपालिकेकडे यंत्रणा एकच जेसीबी डंपर अनुपलब्ध असल्यामुळे त्या दिवशी अतिक्रमण अपूर्ण काढले गेले। नगरपालिका कर्मचारी दुपारी 3 वाजता जेवायचे कारण सांगून निघून गेले व परत आलेच नाही। नोटीस देऊन खर्च करून कारवाई न केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रेरणा बलकवडे यांनी केली। यावर नगरपालिकेने व पोलिसांनी वीटभट्टीधारकांसोबत आर्थिक तोडपाणी व हप्ते बांधून घेतल्याची चर्चा देखील नागरिकांमध्ये पसरली आहे। दारणालगत आपले भगूर शहर इतके सुंदर आहे, पण आपल्या शहराची दुर्दशा झाली आहे। गावात धूर व प्रदूषणाने श्वसनाचे त्रास, दम्या, अस्थमा प्रत्येक घरात होत आहे। हे कशामुळे तर कचरा पेटवून व नदीलगत वीटभट्टीमध्ये पेटवले जाणारे रबर, प्लास्टिक, मळी हे पेटून झाले की ती विषारी राख नदीमध्ये सोडली जाते आणि आपण तेच विषारी पाणी पितो, कारण आपले फिल्टर प्लांट इतके चांगले नाहीत। या वीटभट्टी कोणाच्या आहेत? फक्त 2 परिवार चालवतात व त्याचे हप्ते माझी लोकांना देतात। 2 परिवारांच्या पोटासाठी आज भगूर गावातील हजारो लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। हे अधिकृतपणे काढायचे काम सुरू केले तर नगरपालिका व पोलीस कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव कोणाचा? तर कायम गावाला स्वमालकीचे समजणारे माजी सत्ताधिकारी समजून घ्या। अनधिकृत व्यवसायातून महिन्यांचे हप्ते घेऊन स्वतःचे पोट भरायचे आणि गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात टाकणारे हे ठेकेदार किती दिवस खपवायचे? नदीलगत या वीटभट्टी काढल्या तर नदी परिसराचे 4-5 एकर जागेचे सुशोभीकरण करून आपल्यासाठी बोटकल्प पर्यटन, जॉगिंग ट्रॅक अशा अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध करता येऊ शकतात। पण मोठे विचार ठेवून गावाचा विकास करायचा नाही। फक्त रोड व नाल्यांच्या टक्केवारीसाठी भांडण हेच गावाचे नशीब राहिले आहे का? हॅलो, भगूर नगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून वीटभट्टीच्या प्रदूषणामुळे व विषारी धुरामुळे भगूरच्या नागरिकांना त्रास होत होता। त्या अनुषंगाने अनेक लोकांनी निवेदनं व निदर्शनं केली। भगूर नगरपालिकेने या लोकांना नोटीस देखील दिल्या होत्या। नोटिसा दिल्यानंतर वीटभट्टी काढण्यात यावी, पण त्यांनी कुठली नोटीसला उत्तर दिलं नाही किंवा काढली नाही। ते कोर्टात गेले, कोर्टात देखील या प्रकरणाला स्टे मिळाला नाही। नदीलगत असलेल्या वीटभट्ट्यांमुळे लोकांना त्रास होतो आणि ह्या अनधिकृत वीटभट्ट्या आहेत, कारण एनजीटी कायद्याप्रमाणे नदीला लागून 1 किलोमीटरपर्यंत कुठली वीटभट्टी असू शकत नाही। पण तरी देखील ह्या वीटभट्ट्या भगूरच्या नदीला लागून आणि लोकवस्तीच्या बाजूला असल्यामुळे लोकांना ह्याचा विषारी धुराचा खूप त्रास होत आहे। या अनुषंगाने नगरपालिकेने पोलिसांना बंदोबस्त मागितला। पोलिसांना बंदोबस्त देण्यासाठी गेले 3 महिने बंदोबस्त मिळाला नाही। अनेक पत्र नगरपालिकेकडून दिलेले आहेत, तरी देखील बंदोबस्त मिळाला नाही। शेवटी कालची ऑर्डर निघाली, आजची ऑर्डर निघाली। पोलिसांनी सांगितलं पैसे भरायचे, नगरपालिकेकडून पावत्या देखील भरण्यात आल्या, तरी देखील बंदोबस्त देण्यासाठी आज दुसरा दिवस दुपारी 3 वाजता पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। पोलीस आल्यानंतर बंदोबस्त झाल्यावर नगरपालिकेने कारवाई सुरू करायची, तर या ठिकाणी सीओनचा पत्ता नाहीये। परत कुठल्याही प्रकारचा जेसीबी, ट्रॅक्टर, पोकलेन जे काही सामग्री लागते अतिक्रमण काढण्यासाठी ही कुठलीही नगरपालिकेने घेतलेली नाहीये। अनधिकृत वीटभट्ट्या काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागितला असता नगरपालिकेकडून पोलिसांना बंदोबस्त देण्यासाठी 20,500 रुपये काहीतरी भरण्यात आलेले आहेत। हा दिवसभराचा 1 दिवसाचा खर्च आहे। एवढ्या मोठ्या वीटभट्ट्या काढण्यासाठी 2-4 दिवस 5 दिवस लागतील असं नगरपालिकेचं म्हणणं आहे। मग ह्या वीटभट्ट्या काढण्यासाठी या ठिकाणी एक छोटासा जेसीबी आहे
आणि त्या जेसीपीने वीटभट्ट्या काढण्याचा प्रयोग चालू आहे. 20,000 रुपये आजचे गेले की परत उद्या 20,000 भरायचे, परत परवा 20,000 भरायचे. म्हणजे जनतेचा पैसा फक्त पोलीस बंदोबस्तासाठी नगरपालिकेने, ते पण अनधिकृत वीटभट्ट्या काढण्यासाठी पोलीस स्टेशनला बंदोबस्तासाठी पैसा द्यावा लागत आहे भगूर नगरपालिकेमध्ये. या ठिकाणी भगूर नगरपालिकेचे कर्मचारी हे काम सोडून जेवायला गेले. सकाळी 1 वाजता आले, आता लगेच 3 वाजता जेवायला गेले. हे येणार 2-3 तासांनी, तोपर्यंत संध्याकाळी त्यांच्या ड्युटीचं टायमिंग संपणार. म्हणजे आजचे 20,000 फक्त थोडंसं त्यांना हात लावण्यासाठी 20,000 रुपये पोलिसांना द्यावे लागले आहेत नगरपालिकेला.